माननीय पालकमंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून हा कॅम्प आपण आज आयोजित केलेला आहे। आणि आरोग्य यंत्रणेच्या बाबतीतला जो विषय आहे की एक विश्वास आपल्याला निर्माण करायचा, लोकांना सर्व्हिस द्यायची जास्त चांगली आहे ती प्राथमिक आरोग्य केंद्रातून आपण प्राथमिक सेवा देतो, पण त्यानंतर स्पेशलाइज सर्व्हिसेसची जी गरज असते लोकांची वेगवेगळी, तर ती गरज भागवण्यासाठी आज हा कॅम्प इथे आपण आयोजित केलेला आहे। आणि यासाठी आपल्या जिल्ह्यातले तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातले काही स्पेशलाइज्ड डॉक्टर्स आपण इथे बोलवले आहेत, त्यांच्याकडून ही तपासणी होत आहे। आणि आज जवळपास 350 पेशंट्स आज इथे वेगवेगळ्या सर्व्हिसेसचा लाभ घेणार आहेत। आणि हे आज पहिलाच एक मोठा कॅम्प आपण इथे होतोय स्पेशालिटी सर्व्हिसेसचा। त्याच पद्धतीने दर 3 महिन्यांनी हे घेण्याचं प्रस्तावित आहे। त्याचप्रमाणे जास्त सर्व्हिसेस आणखी आपल्याला कशा इन्क्लूड करता येतील आणि आणखी याची वारंवारता वाढवता येईल तरी या बाबतीत देखील आम्ही आज विचार केलेला आहे। तर लोकांचा प्रतिसाद चांगला आहे, लोकांची प्रतिक्रिया पण चांगली आहे। लोकांना एक चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत आणि अशा पद्धतीचं सहकार्य नागरिकांनी पण आम्हाला करावं। या ठिकाणी ज्या तपासणी शस्त्रक्रिया होतील म्हणजे निष्पन्न होतील त्यांच्यावर कशा पद्धतीने पुढील काळात उपचार होणार आहे? नक्कीच आपल्याकडे आता आयुष्यमान भारत योजना आहे किंवा महात्मा जन आरोग्य योजना आहे, याच्या अंतर्गत आपण मोफत शस्त्रक्रिया करू शकतो, मोफत उपचार करू शकतो। तर ज्या पद्धतीचं डायग्नोसिस होईल त्या पद्धतीने पुढचे उपचार देखील मोफत केले जातील।